टमाटे वारिले टमाटे वारिले। हॅलो नमस्कार, कशात सगळे? तर आता सकाळची वेळ आहे आणि देवाची लाईट लावून झाल्याच्या नंतर आता माझी सगळी आवरावर झाली आणि आता मी धूप लावते। तर धूप लावलं की किती मस्त वाटतं, घर एकदम प्रसन्न वाटतं। सकाळचे किती 4 वाजले, तर आज तर मी लवकरच उठली होती कारण झोप लवकर म्हणजे झोप पूर्ण झाली की लवकर जाग येते। तर चला, म्हणजे मी 2:15लाच उठले होते आणि त्याच्यानंतर सगळं हे केलं, मी देवपूजा वगैरे, आंघोळ वगैरे आणि धूप लावते आता। तर हे बघा ओम। तर चला, देवपूजा वगैरे झाली त्याच्यानंतर आता मी चहा ठेवते, कोरा चहा आपला नेहमीचाच, कारण दुधाचा बंद केला आहे तुम्हाला माहितीच असेल। तर कोरा चहा, त्याच्यानंतर लगेच पाणी येतं, तर पाणी वगैरे भरून घेते। त्याच्यानंतर मग मुलांचा टिफिन वगैरे असतं, तर आज टिफिनसाठी मस्तपैकी मी बनवते डोसे बनवते। रात्री डोशाचं पीठ ठेवलं होतं, म्हणजे त्याच्यामध्ये बघा तांदूळ, थोडीशी मेथी, चणा डाळ थोडीशी एकदम आणि मूग डाळ पण ॲड केली होती, थोडं वेगळं असं कधीतरी। आणि हा बघा नळाला पाणी पितो, ह्याला सवयच लागली आता डायरेक्ट नळातून असं पाणी प्यायची। आणि माझी थोडी तब्येत पण ठीक नाही, तर कसं, आणि काल पाऊस पण चांगला पडला आणि आता वातावरण उन्हाचं पण नाही, सकाळी ऊन पडलं आणि थोडंसं आहे असं, बघूया आता पाऊस पडतोय का। तुमच्या माऊचं नवीन खाणं आणलेलं आहे, कुठलं आहे रे दादा हे? विस्कस ना? तर हावऱ्यासारखा काढतोय इथं, हावऱ्या, अरे हावऱ्या घे। हे वाला तेरह तेरह, अगर 5 लग गए तो 13, ठीक है, नहीं तो 17। क्या देखा ना, क्या किया? हाँ देख तो। तर पाणी वगैरे बघा सगळं भरून झालं, असं मी पाणी ठेवते आणि त्याच्यानंतर झाडांना पाणी टाकते मी, कारण मेन म्हणजे कसं आपल्याला प्रसन्न वाटतं ना, सकाळी चहा वगैरे घेतला की ते छान वाटतं, एकदम हिरवगार बघून एकदम। तर गुलाबा बघितलं ना किती आलेत, ते छान वाटतात ना गुलाब, खूप आलेत गुलाब। आणि हे मनी प्लांट तिकडे ठेवलं एक मी, मस्तपैकी भरगच्च झालं आता, ते छान झाली झाडं। आता काल माती पण टाकली होती झाडांना मी, म्हणजे कसं आता कुंडीत आहेत म्हणजे कसं झाडांना माती थोडी टाकावीच लागते। आणि ते झाड बघा किती छान झालं आहे, मोगऱ्याला पण काळा आला मस्तपैकी, मोगऱ्याचं झाड पण वाढत चाललं आहे। आणि आता मी हे डोशाचं पीठ आहे ते चांगलं ढवळून घेते आणि त्याच्यानंतर मस्तपैकी डोसे बनवते मुलांसाठी टिफिनला आणि आम्हाला पण। तर बघा मस्तपैकी आपला तवा जो आणला होता ना नवीन, त्याच्यामध्ये बनवते। तर डोसे काढून मी असे ठेवते आणि एक बघा ही आपली गावची पद्धत, कांद्याला सुरी टोवली मी आणि मस्तपैकी त्याच्याने फिरवलं आणि असे डोसे मी काढत होते। तेल काय एवढं मी एकदम क्वचित, जे कांद्याला होतं ना तेवढंच तेल, बाकी नाही तेल हे केलं मी, बस असेच मी डोसे तयार करून घेतले पटापट। आणि शेजवान चटणी होती त्याच्याबरोबर खाल्ले आणि सांबार। मुलाला काही मी हे दिलं नाही, फक्त शेजवान चटणी आणि हे दिलं आहे डोसे, कारण नारळ सांगितलेलं तर नारळ मिस्टर विसरले आणायला। तर असेच मी मस्तपैकी डोसे बनवून घेतले आणि बघा कुरकुरीत एकदम पातळ असे मस्तपैकी आपले डोसे तयार झाले। मग त्यांना खायला वगैरे देते पहिले आणि टिफिनला पण देते, कारण 10 वाजता त्यांचा ब्रेक होता ना।
मग तोपर्यंत लेट होतं, मग ते लोक खाऊन जातात. तर बघा मस्त झालं आहे ना. आणि आता चला मंदिरात जाऊन येऊया, गणपतीच्या मंदिरात. तर आमच्या इथूनच आहे, इथेच आहे जवळ मंदिर गणपतीचं. तलावात आहे मंदिर हे असं. आणि तलावात मोठे मोठे मासे, परत कासव वगैरे खूप आहेत. खूप छान एरिया आहे, मस्त वाटतं, एकदम प्रसन्न. आणि स्वामी समर्थांचं मंदिर पण आहे, पण तिथे काय व्हिडिओ नको बनवू बोलले. हे बघा तलाव आहे ना, तलावाच्या आतमध्ये मंदिर आहे. मस्तपैकी साईने सगळं शूट करून आणलं आहे. ते लोक फिरायला गेलेले असेच बघायला गेलेले, बिल्डिंग्स वगैरे असं फिरायला गेले होते. आणि मंदिरात मस्त वाटतं, एकदम शांत, एकदम असं फिरतायत. मक्के घेतले आणि फिरतायत. हे बघा असं आहे, एकदम मंदिर आहे, एकदम छान आहे, एकदम एकदम प्रसन्न वाटतं असं. आणि पावसाळ्यात पूर्ण आता भरेल, अजून पाणी वाढेल पावसाळा चालू झाला तर. अजून पावसाचा पत्ता नाही म्हणा, पण पाऊस चालू झाला की हे बघा मंदिर आतमध्ये तलावात आहे.
डमाडे वारीले